महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व सन 2026 ते 27 आढावा बैठक तहसील कार्यालय अंबड येथे आमदार श्री नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली। यावेळी तहसीलदार विजय चव्हाण, कृषी उपाधीक्षक रोडगे, गटविकास अधिकारी कवडदेवी मॅडम, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक भैया ठाकूर, तालुका अध्यक्ष प्रदीप पवार, नगराध्यक्ष केदार कुलकर्णी, रमेश भाऊ पैठणे, डॉ. नंदकिशोर पिंगळे, सौरभ कुलकर्णी, श्रीराम नागरे सर, फेरोज शेख, सुरेश गुडे, गंगाधर वराडे, नंदकिशोर पाटील, नंदू पैठणे, बाळू शहाणे, नसीर बागवान, सचिन जाधव, डॉ. रामकिसन जाधव, शिवाजी खरात, लक्ष्मण तात्या टकले, राम गाडेकर, संतोष सपकाळ, नामदेव अण्णा लबडे, बाळासाहेब तायडे तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी बांधव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीमध्ये आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खत उपलब्धता, पीक नियोजन, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच विविध कृषी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। शासनाच्या योजना प्रभावीपणे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा योग लाभला, याचा विशेष आनंद वाटला। शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे आमदार कुचे म्हणाले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी।